1930 आणि 1945 दोन महत्वाच्या सायबर हेल्पलाईन क्रमांकांचा फरक. आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असून नागरिकांच्या आर्थिक तसेच वैयक्तिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारने दोन अत्यंत प्रभावी हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहेत, 1930 आणि 1945. या दोन्ही क्रमांकांचा उद्देश वेगळा असून त्यांचा योग्य वापर समजून घेणे अत्यावश्यक आहे. प्रथम पाहूया 1930 या हेल्पलाईनचा उद्देश काय आहे. हा क्रमांक फक्त आर्थिक फसवणुकीसाठी वापरला जातो. एखाद्याने ऑनलाईन फसवणूक करून आपल्या खात्यातून पैसे काढले असतील किंवा दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाले असतील तर तात्काळ 1930 वर संपर्क साधावा. या क्रमांकावरून संबंधित बँक खात्यांवर फ्रीज किंवा डिफ्रीज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. पैसे दुसऱ्या खात्यात अडकवले जाऊन पुढे न जाण्यासाठी प्रतिबंध केला जातो. मात्र लक्षात ठेवावे की या हेल्पलाईन वरून FIR नोंदवली जात नाही, तपास किंवा चौकशी केली जात नाही, आरोपींना अटक किंवा शोध मोहीम राबवली जात नाही. याचा उद्देश केवळ आर्थिक नुकसान थांबवणे आणि शक्य तितके पैसे परत मिळवून देणे एवढाच आहे. दुसरीकडे 1945 ही हेल्पलाईन अधिक व्यापक आणि कायदेशीर कारवाईची दारे उघडणारी आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास कायद्याची संपूर्ण प्रक्रिया सुरू होते. म्हणजेच नागरिकांना घर बसल्या FIR नोंदवता येतो. तसेच संबंधित पोलीस यंत्रणा पुढील तपास, चौकशी आणि आवश्यक ती कारवाई सुरू करते. जर एखादा सेक्स टॉर्चर, रेन्सॉमवेअर, डाटा थेफ्ट, फोन हॅकिंग किंवा सामाजिक माध्यमांवरून धमकी अशा प्रकरणांचा बळी ठरला असेल आणि त्याला पैशांची देवाणघेवाण नसली तरीही ती सायबर गुन्हाच आहे. अशा वेळी 1945 या क्रमांकावर संपर्क साधल्यास कायदेशीर मदत आणि तपासाची प्रक्रिया सुरू होते. या दोन्ही हेल्पलाईनच्या माध्यमातून सायबर गुन्ह्याविरोधात नागरिकांना तात्काळ मदत मिळते. 1930 हा क्रमांक आर्थिक फसवणुकीतून पैसा थांबवण्यासाठी तर 1945 हा क्रमांक सायबर गुन्ह्यात न्याय मिळवण्यासाठीचा मार्ग आहे.